नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात वीक गॅप डाऊन 200 पॉईंट ओपनिंग सोबत निफ्टीने केली। त्याचं रिझन होतं काल यूएस मार्केट जवळपास 300 पॉईंट खाली आले, 300 पॉईंट पॉझिटिव्ह होते, तिथून 300 पॉईंट मायनस निगेटिव्हमध्ये क्लोजिंग दिलं, म्हणजे ऑलमोस्ट 600 पॉईंट खाली डेज हायपासून काल डाऊ जोन्स आलं। कारण इराण आणि यूएसची जी चर्चा होणार होती इस्लामाबादमध्ये ती निष्फळ राहिली, चर्चा झाली नाही आणि कोणते निगोसिएशन्स नाही आहेत। पण सीजफायरला थोडंसं एक्सटेन्शन मिळालं आहे, पण अजूनही कोणती डील झालेली नाही आहे आणि परमनंट सीजफायर झालेलं नाही। यामुळं थोडंसं मार्केट जे आहे ते काल यूएस मार्केट त्यामुळं थोडं चिंतेत पडलं आणि परिणामी आपलं मार्केट त्या एक रिझननं खाली आलं। आणि दुसरं होतं HCL टेकचे रिझल्ट्स। HCL टेकचे रिझल्ट्स खराब लागले, 8% स्टॉक तुटला आज आणि गायडन्स त्यांनी खूप खराब दिला आणि त्यामुळे पूर्ण एंटायर IT सेक्टरवर त्याचा दबाव बघायला मिळाला। इन्फोसिस, TCS आणि इतर IT स्टॉक्स जवळपास 3 ते 5% मायनस गेले। IT इंडेक्स जवळपास 5% मायनस राहिला। त्यामुळे ओव्हरऑल IT इंडेक्सचा दबाव आणि थोडंसं इराण US डील झाली नाही याचं थोडंसं प्रेशर, त्यामुळे निफ्टी ऑलमोस्ट 200 पॉईंट गॅप डाऊन ओपन झाला, पण बंदही तिथेच दिला। फारसं मेजर डिक्लाइनिंग फर्दर झालं नाही, कारण बँक निफ्टी थोडंसं रिकवर करण्याचा प्रयत्न करत होता, पण सरतेशेवटी बँक निफ्टीसुद्धा 250 पॉईंट मायनसमध्ये गेला। पण ओव्हरऑल मार्केटमध्ये आज 200 पॉईंट निफ्टी खाली गेला, त्याच्यामध्ये ऑलमोस्ट IT सेक्टरनं 150 पॉईंट खाली निफ्टीला खेचण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे एंटायर जी आजची निफ्टीची डिक्लाइनिंग आहे ती IT इंडेक्समुळे आलेली आहे आणि त्याचाच दबाव आज एंटायर मार्केटवर बघायला मिळाला। त्यामुळे सेन्सेक्स 750 पॉईंट, निफ्टी 200 पॉईंट, बँक निफ्टी 250 पॉईंट मायनसमध्ये जाऊन बंद झाला। ओव्हरऑल IT इंडेक्सच्या दबावामुळे आज मार्केटवर प्रेशर राहिलं। रिकव्हरी होण्याचे कोणतेही चान्सेस अटेम्प्ट सक्षम राहिले नाहीत। मार्केट इन बिटवीन रिकव्हरी करण्याचा प्रयत्न करत होतं, पण फार मजबूतीनं मार्केटला रिकव्हरी नाही आली आणि त्यामुळे मार्केट थोडंसं वीकच क्लोज दिलं आहे। पण तरीही मोमेंटम तसा पॉझिटिव्ह आहे। आजचे एका दिवसाच्या डिक्लाइनिंगनंतरनं अजून काही ट्रेंड चेंज झालेलं नाही आहे। काल अपेक्षित होतं की आज थोडंसं गॅपअप होईल, पण IT सेक्टरचे रिझल्ट्स आणि इराण US डील झाले नाही, तर मार्केटवर आज दबाव बघायला मिळाला। उद्याच्या सेशनला ट्रेड करायचं असेल तर निफ्टीला 24,300 सपोर्ट आहे। 24,300च्या वरती जोपर्यंत आहे 24,500 ते 600पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत। त्यामुळे निफ्टीला उद्या 24,450च्या वर गेला तर 24,500 ते 24,600पर्यंत निफ्टी जाईल। लोअर लेवलला 24,300 सपोर्ट आहे। 24,300च्या खाली आला तर फर्दर डिक्लाइनिंग उद्या निफ्टीमध्ये येऊ शकते। बँक निफ्टीमध्ये सिमिलर 57,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे। 57,000च्या खाली आला तर थोडंसं विकनेस वाढेल, खाली येऊ शकतं 56,700, 800पर्यंत। अदरवाईज हायर लेवलला 57,500 पहिला रेजिस्टन्स आहे आणि त्याच्या पुढं वर गेला तर 57,700पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकतो। त्यामुळे 57,000च्या वरती 57,500 ते 57,700पर्यंतची राईज बँक निफ्टीमध्ये आहे आणि निफ्टीच्या तुलनेत बँक निफ्टी थोडा मजबूत वाटतं आणि बऱ्यापैकी बँकिंगचे रिझल्ट्स येऊन गेलेले आहेत। आज NSEमध्ये 1727 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1200 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 18 शेअर वाढले, त्यावेळेला 35 शेअर्स पडलेत, 32 शेअर्स पडलेत। पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे। ओव्हरऑल सेक्टर इंडिसाइजमध्ये सुद्धा आज IT, बँक्स आणि ऑटो या 3 क्षेत्रावर प्रामुख्याने दबाव राहिला। खास करून IT क्षेत्र 4% मायनस गेलं। त्या बाजूला FMCG, एनर्जी, रिअल्टी आणि मेटल सेक्टरमध्ये पॉझिटिव्ह बायसनं काम झालं। जवळपास 2 ते 2% तेजी या अदर इंडेक्समध्ये बघायला मिळालेलं आहे। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा तर युरोप फ्लॅट आहेत, 10-20 पॉईंट प्लस मायनस आहेत। डाव फ्युचर्स 60 पॉईंट पॉझिटिव्ह आहे, 60-70 पॉईंट। ओव्हरऑल US इराणच्या डील जी काल फेल झाली त्यामुळे US मार्केटवर दबाव आहे, पण ऑलरेडी US मार्केट जे आहे ते लाईफ टाईम हायच्या आसपास ट्रेड करत आहेत। आपणच थोडंसं लाईफ टाईम हायपासून ऑलमोस्ट 2000 पॉईंट खाली आहे। तर मला होप्स आहेत US इराणच्या डीलमध्ये जर काही इम्प्रूव्हमेंट आली तर मला वाटतं मार्केट परत पुन्हा रिकव्हरी करायला सुरू करतील। तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।